नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही देवाजवळ दिवा लावत असते आणि दिव्यांमध्ये तेल देखील घालत असते. आणि इथे मनूची सगळी तयारी सुरू असते. मनू म्हणते की ताई, अगं बघ ना, हे सगळी तयारी करते लिस्टची, सगळं व्यवस्थित आहे की एकदा चेक कर. तेव्हा मग ती म्हणते की हो करते मी चेक, तू लिहून तर घे आधी. आणि नंतर म्हणते की मनू, अगं आज वादळ सुटलंय गं, वारा बघ किती सुटला आहे. आपल्याला अगोदर जायच्या अगोदर सगळे दारं खिडक्या चेक केल्या पाहिजेत. हां, सगळं बंद आहे की नाही व्यवस्थित सगळं आपल्याला चेक केलं पाहिजे. त्यानंतर मग मनू म्हणते की हो ताई, हे बघ ही जी लिस्ट आहे ना ती एकदा बघतो, पण आपण ही सगळी लिस्ट आहे, ही पूजा, हे कशासाठी सगळं करतो आहे. तेव्हा मग ती म्हणते की धर, थांब बघते मी आणि मग तुला सांगते. आणि मग भूमी तिच्या हातातली लिस्ट बघते आणि सगळी लिस्ट पाहिल्यानंतर ती म्हणते की मला सांग, अथर्व आणि आकाश हे सगळं जे लिस्टचं सामान आहे ते आणणार आहेत ना. आणि त्यानंतर ती लिस्ट बघते आणि म्हणते की हे बघ, याच्यामध्ये तू तुळस लिहिली नाही आहेस, शिवाय तू फळंही लिहिली नाही आहेस. ती म्हणते की ताई, अगं चुकले गं मी, म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यावेळेला भूमी म्हणते की हो, तुझं नाही, आपलं नेहमीचंच असतं, काहीतरी ना तू विसरतच असतेस आणि जेही महत्त्वाचं असतं तेच विसरतेस. तेव्हा ती म्हणते की अगं ताई, मी सांगितलं ना तुला, अगं मी मुद्दामून नाही केलं, माझ्याकडून अगं खरंच ते मिस झालं, घाईघाईमध्ये लिहिली ना लिस्ट सगळी. तेव्हा भूमी म्हणते की अगं हो गं, इतकं सिरियस काय घेते, मी मजा करते तुझी. असं म्हटल्यावर मनूवर भूमी आता हसायला लागते आणि दोघीही एकमेकींकडे बघून हसतात. त्यानंतर मग ती म्हणते की यावेळेला ना मी तुळस जरा जास्तच मागवणार आहे, कारण कसं आहे ना, पूजेला तुळस नेहमी कमी पडायला नको, म्हणून जरा जास्तच मागवणार आहे. त्यावेळेला ती म्हणते की ताई, मला जरा सांगशील का तू की ही अपरा एकादशी आहे ना, ही कशासाठी करतात, म्हणजे काय असतं या पूजेमागचं महत्त्व. तेव्हा मग ती म्हणते की हो सांगते. अगं अपरा एकादशी असते ना, ती भगवान विष्णू यांच्या पूजेसाठी केली जाते. तुला माहिती आहे, भगवान विष्णू यांची पूजा केली जाते या सगळ्यात. आणि असं म्हणलं जातं की ही एकादशीची पूजा केल्याने आपल्या घरात सगळं जे काही दुःख असतं ते सगळं दुःखाचं निवारण होतं. शिवाय या दुःखामधून आपण जी काही पापं केलेली असतात, म्हणजे मागच्या जन्मातली किंवा या जन्मातली, कळत नकळतपणे आपल्या हातून जी काही पापं घडत असतात ना, त्या पापांचा यामुळे नाश होतो आणि त्या पापांना थोड्याफार का प्रमाणात होईना भगवंत देखील माफ करतो. म्हणून या अपार एकादशीच्या निमित्ताने आपण ही पूजा करतो, कारण कसं आहे ना, घरामध्ये त्यावेळेला आनंद चालू होतं आणि दुःख दारिद्र्य कमी होतं आणि घरात सगळीकडे आनंद होतो आणि आपल्या मनातल्या ज्या काही महत्त्वाच्या इच्छा असतात ना, त्या इच्छा आपल्या पूर्ण होतात. म्हणूनच ही एकादशीची पूजा केली जाते. त्यावेळेला मनू म्हणते की ताई, खरंच असं असतं का गं. तेव्हा ती म्हणते की हो असंच आहे. आणि तुला माहिती आहे, ही उद्याची जी काही एकादशीची पूजा आहे ना, ती मी आपल्या क्षितिजासाठी करणार आहे आणि आपली क्षितिजा ही लवकरात लवकर आपल्याजवळ यावी, ती तिच्या हक्काच्या घरात यावी, यासाठीच मी ही पूजा करणार आहे. आणि माझा तसाच संकल्प असणार आहे या पूजेचा की लवकरात लवकर आपली मुलगी ही आपल्याकडे आली पाहिजे. म्हणूनच हे सगळं करते मी. खरं तर इतक्या दिवसांमध्ये खूप कष्ट आणि त्रास सहन करून देखील आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आहे. मी आणि आकाश खूप प्रयत्न करतो आहे की क्षितिजाला आणावं, परंतु काही ना काहीतरी गोंधळमध्ये उडतो आहे, काही ना काहीतरी अडथळे निर्माण होत आहेत आणि मग आपण या सगळ्या गोष्टी या मिस करतो आहे ना. परंतु मला असं वाटतं आहे की एकदा की ही पूजा झाली ना, की नक्कीच काहीतरी आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह होईल बघ, अशी आशा कुठेतरी मनाला लागून आहे. म्हणून लवकरात लवकर आपली क्षितिजा परत आली पाहिजे असंच वाटतं आहे मला. त्यावेळेला मग आता लगेच ती म्हणते की हो ताई, तुझं म्हणणं ना अगदी बरोबर आहे आणि पटतं आहे मला तुझं म्हणणं अगदी. परंतु ना ताई, तरच तुला या सगळ्या बाबतीत किती माहिती आहे गं, या सगळ्याची बरेच नॉलेज आहे तुला, म्हणजे या पूजा कुठल्या कशासाठी किंवा काय. तेव्हा ती म्हणते की अगं, हे सगळं आहे ना आपल्या बाबांचं क्रेडिट आहे. खरं तर बाबांनी सगळं काही सांगितलं आहे ना मला, ते सगळं मी त्यांच्याकडूनच तर शिकली आहे. त्यांनीच तर हे पूजा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्यात. तेव्हा मग मनू म्हणते की हो ना, खरंच बाबांमुळेच हे सगळ्या गोष्टी आपण इतक्या चांगल्या प्रमाणात शिकू शकलो आहे खरं तर. पण तुला माहिती आहे का ताई, ठीक आहे, आपण उद्या ही पूजा करूया ना, अगदी व्यवस्थित करूया. आणि मी एक काम करते ना, मी पण या पूजेसाठी उपवास धरते. तेव्हा ती म्हणते की का गं. मग ती म्हणते की हो, कारण मी ही जर पूजा धरली ना, तर आपल्या सगळ्यांचे प्रयत्न एकत्र येतील आणि ते सगळे प्रयत्न आपले कामी येतील ना. म्हणूनच सगळे प्रयत्न हे जर आपण एकत्रितरित्या केले तर सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपली क्षितिजा लवकर प्रयत्न करेल, आपली क्षितिजा ही लवकर घरी येईल आणि सगळ्यांचे प्रयत्न हे फळाला लागतील. असं म्हटल्यावर आता भूमीला मनूचा खूप अभिमान वाटतो आणि ती आपल्या लाडक्या बहिणीला अगदी जवळ घेते. यशपाल त्याच्या रूममध्ये घोटमळत असतो आणि विचार करतो की मी नक्की काय करू, कशाप्रकारे भूमीपर्यंत पोचवू की हे सगळं जे काही करते यामध्ये रागिणीचा हात आहे. तिच्या बाळाबद्दल आणि अभिबद्दलचं सत्य मी कसं सांगू भूमीला. काय करावं खरंच कळत नाही. या घरात तर तिला काही सांगता येत नाही आहे.
कितीही प्रयत्न केले परंतु घरात ही गोष्ट सांगताच येत नाही. आता काय करू? कारण ती रागिनी सतत तिच्या मागे पुढे घुटमळतच असते. मग मला रात्रीचं हे सगळं सांगता येणार परंतु दिवसा नाही. कारण ती आसपासच असते तिच्या. आणि भूमीला मेसेज करू का मी? एक काम करतो, मी ना भूमीला मेसेजच करतो. म्हणजे तिला सांगता तरी येईल मला, की या सगळ्या गोष्टी मला तिच्याशी डिस्कस करायच्यात. हवं तर मी तिच्याशी नंतर बोलतो. आणि जवळ यशपालने हे सगळं टाईप केलेलं असतं. परंतु तो पुन्हा बॅक जातो आणि म्हणतो की नाही, अजिबात नको. त्या भूमीचा फोन इकडे-तिकडे पडलेला असतो. कुठे चार्जिंगला असतो तर कुठे काय. जर दुसरं कोणी मेसेज बघितला तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होईल. आणि ती रागिनी तर टपूनच असते. तिने मेसेज बघितला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यापेक्षा मी एक काम करतो, आता कुठली आयडिया शोधू जेणेकरून रागिनीचं सत्य तिला सांगितलं पाहिजे. आता यशपाल हा मागे पुढे फिरत असतो. नंतर त्याच्या डोक्यात येतं की हां, एक काम करतो, तिला ना एक चिठ्ठी लिहितो आणि त्या चिठ्ठीच्याद्वारे मला तिला सांगता येईल की हे जे सगळं काही घडतंय ना, हे तुझ्या विरोधात काय घडतंय. मग आता यशपाल एक कागद घेतो आणि त्यावर लिहू लागतो की मला रागिनीबद्दल एक खूप महत्त्वाचं सत्य सांगायचं आहे भूमी. असं तो सगळं आता त्या चिठ्ठीवर लिहायला लागतो आणि विचार करतो, जर ही चिठ्ठी भूमीच्या हातात पडली तर नक्कीच तिला डाऊट येईल आणि ती मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नक्की करेल. म्हणून आता यशपाल आता त्या चिठ्ठीवर लिहायला लागतो की भूमी, मला तुझ्या बाबतीत आणि बाळाच्या बाबतीत खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि हे सगळं रागिणीच्या संदर्भात बोलायचं आहे. असं तो तिथे लिहित असतो आणि विचारत असतो. परंतु रागिणीला त्याचा कुठेही थांगपत्ताच नसतो की नेमकं तिच्या मागे काय घडतंय ते. आता यशपाल ती चिठ्ठी लिहून घेतो आणि म्हणतो की आता ही पोचवू कशी? जर ही कोणी माझ्या हातात बघितली किंवा रागिणीने स्वतः बघितली तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होईल. मग तो ड्रॉवर उघडतो आणि एका पुस्तकाच्या मध्ये ते चिठ्ठीचं पान ठेवतो आणि मग म्हणतो की आता हे पुस्तक आहे ना भूमीला वाच म्हणून देतो आणि मग त्याच्यामधली चिठ्ठी भूमी जरूर वाचेल. चल, आता तर हा प्लॅन यशस्वी झालाच पाहिजे असं म्हणून यशपाल आता तिथे बाहेर पडत असतो. भूमी ही रात्री सगळं किचनमधलं आवरल्यानंतर दारं खिडक्या व्यवस्थित लागली गेली आहेत की नाही ते चेक करण्यासाठी म्हणून आलेली असते आणि ती सगळी दरवाजे वगैरे बंद करते. तेवढ्यातच आता यशपाल तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो की भूमी, अगं ही चिठ्ठी आहे तुझ्यासाठी. अगं त्याच्यासाठी तू आश्रमात त्या दिवशी देणगी दिली होतीस ना, तर तिकडून तुझ्यासाठी पुस्तक आहे. मग एकदा वाच जरूर हा. तेव्हा मग तो पुस्तक देतो आणि निघून जातो. आणि भूमी त्या पुस्तकाला पानं पलटते त्यावेळेला त्याच्यात एक चिठ्ठी सापडते. म्हणून ती आता चिठ्ठी हातात ठेवते आणि म्हणते की कसली चिठ्ठी आहे ही? त्याबरोबर आता दरवाजातून वारं येतं आणि मेन डोअरमधून वारं आल्याबरोबर ती चिठ्ठी ही रागिनीच्या वरती उडून दरवाजापर्यंत जाऊन पोचते. आणि रागिनी तिचा दरवाजा बंद करण्यासाठी येते तेव्हा तिच्या डोळ्यासमोर ती चिठ्ठी येते. आता ती चिठ्ठी बघायला जाणार तोपर्यंतच रागिनीच्या हातात चिठ्ठी जायच्या अगोदर भूमी ती चिठ्ठी घेते आणि तिच्या हातातून ती चिठ्ठी हिसकावून घेते. आणि मग रागिनी म्हणते की काय गं, काय झालं? भूमी म्हणते की आत्या, ॲक्च्युली ती माझी चिठ्ठी होती. म्हणजे उद्याची पूजा आहे ना, त्याचं साहित्याची यादी दिली आहे या चिठ्ठीमध्ये, बाकी काही नाही. तेव्हा रागिनी म्हणते की अगं हो, उडून ना माझ्या दरवाजापर्यंत आली. ती म्हणते की हो, काय झालं? बाहेर अगदी जोराचा वारा वाहिला ना, त्यामुळे ती चिठ्ठी उडून कदाचित तुमच्या दरवाजापर्यंत आली असेल, बाकी काही नाही. आता ती चिठ्ठी भूमी घेते परंतु ती पुन्हा एकदा वाऱ्यामुळे चिठ्ठी उडते आणि खाली जमिनीवर जाऊन पडते आणि तिथे जमिनीवर पाणी सांडलेलं असतं. तिथे त्या पाण्यात ती जाऊन चिठ्ठी भिजते. आता रागिनी येते आणि म्हणते की अरेच्छा, परत ही चिठ्ठी भिजली. अगं मगाशी पाणी सांडलं होतं ते माझ्याकडूनच, परंतु तुला माहिती आहे ना आपली फरशी कशी आहे, मला पाणी दिसलंच नाही. अगं थोडंफार राहिलं असेल पाणी, बघ आता चिठ्ठी तुझी भिजली आहे त्याच्यात जाऊन. ती म्हणते की हो, मी बघते पुन्हा जाऊन. आणि त्याच वेळेला आता भूमी ही खाली पटापट जाते आणि ती चिठ्ठी बघते तर ती चिठ्ठी पूर्ण भिजलेली असते आणि त्याच्यावर जे काही लिहिलेलं असते ते पूर्ण निघून गेलेलं असतं. त्यानंतर भूमीला आता डाऊट येत असतो की नक्की यशपाल काकांनी काय दिलेलं, त्यांना मला काही सांगायचं होतं का, असा विचार तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो. नंतर आता भूमी श्री विष्णूंची पूजा करण्यासाठी सुरुवात करत असते आणि जी मूर्ती असते ती मूर्ती अगदी छान फुलामध्ये तांदळांमध्ये ठेवते. आजीला विचारते की आजी बघा, हे व्यवस्थित ठेवलं गेलं आहे ना? तेव्हा आजी म्हणते की हो हो, अगदी व्यवस्थित ठेवलं गेलेस. आता लगेच मानू येते आणि मानू हे जी भांडी असतात ती भांडी ठेवते. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, सगळी भांडी ना व्यवस्थित धुव, तांब्याची आणि पितळेची, कारण त्याच्यामध्ये पाण्याचे डाग राहतात. त्यावर आता आजी म्हणायला लागते की भूमी, व्यवस्थित संकल्प कर तुझ्या मनात जे काही आहे ते. तेव्हा ती म्हणते की हो आजी, मी व्यवस्थित संकल्प करते की क्षितिजा लवकरात लवकर आपल्या घरी यावी, त्यासाठीच ही अपरा एकादशीची पूजा मी मनापासून अगदी करत आहे. तेव्हा आकाश आजीकडे साहित्य देऊन म्हणतो की बघ, सगळं व्यवस्थित आहे का? आणि भूमी, गायकवाड सरांचा फोन आला होता. तेव्हा भूमी उठते आणि म्हणते की काय झालं आहे? तेव्हा आकाश म्हणतो की ते सांगत होते की गांधी चौकामध्ये जिथून फोन आला होता ना, तिथलं लोकेशन, CCTV फुटेज सगळं काही चेक केलं आहे, तर तिथे तो नर्सचा नवरा आणि नर्सच होती. तेव्हा भूमी म्हणते की पाहिलं ना,
आकाश, मी तुला सांगितलं होतं, मला डाऊटच होता की ती नर्स किंवा तिचा नवराच मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असेल. आकाश म्हणतो की भूमी, पण तो तुझ्याशी काही बोलला का नाही? काहीच बोलला नाही आहे तो. तेव्हा मग ती म्हणते की कसं बोलेल? आकाश म्हणतो की म्हणजे कसं बोलेल म्हणजे? तेव्हा भूमीच्या मनात येत असतं की जिच्यापासूनच त्याच्या जीवाला धोका आहे तो तिच्यासमोर कसं तोंड उघडेल. म्हणजे भूमी म्हणते की अरे आकाश, ॲक्च्युली काय आहे, त्याला मला फोन करायचा होता ना, मग दुसऱ्या कोणाचा आवाज ऐकल्याबरोबर तो कदाचित काही बोलला नसेल, म्हणूनच मी म्हणाले, बाकी काही नाही. आता भूमीला खूप गिल्ट वाटत असतं. ती म्हणते की शिट, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आकाश, हे सगळं असं कसं घडलं? मला ना त्यावेळेला तो फोन उचलायला हवा होता. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी, तुला काय माहीत होतं त्यावेळेला की तो त्याचाच फोन असेल म्हणून? तेव्हा मग ती म्हणते की कदाचित ना मी त्याला एक ऑफर दिली होती आणि ती त्यांनी स्वीकारण्यासाठी मला कॉल केला असेल. नक्की काहीतरी असंच घडलं आहे. परंतु माझ्याकडून खूप मोठी मिस्टेक झाली. मी त्यावेळेला तो फोन उचलायला हवा होता. आकाश म्हणतो की भूमी, अगं ठीक आहे ना, सोड. तो पुन्हा तुला कॉन्टॅक्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता एकदा त्याने केला आहे ना, मग कदाचित तो पुन्हा कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यामुळे आपण लक्ष ठेवूया की नक्की काय होतं आहे ते. आजी म्हणते की हे बघ, नको काळजी करूस भूमी, सगळं काही व्यवस्थित होईल बघ. आणि बघ, तू अपरा एकादशीची पूजा क्षितिजासाठी करायला घेतलीस आणि बघितलं, त्याचं पूजा सुरू व्हायच्या आत तुला फळंही मिळालं. तू मगाशी संकल्प करत होतीस ना की क्षितिजा तुझ्यापर्यंत परत यायला हवी, परंतु बघ आता काय झालं, त्याचं फळ तुला मिळालं. म्हणजे एक निदान चांगली बातमी तरी आपल्या हाती लागली ना, की आपण जे काही करतोय ते अगदी योग्य दिशेने करतोय. तेव्हा मग भूमी म्हणते, आकाश, आपण ही गोष्ट मिस केली. म्हणजे मला आता याच गोष्टीची अगदी मनाला खंत लागली आहे की मी तो फोन उचलला नाही, नाहीतर नक्कीच काहीतरी समजलं असतं. परंतु आता नक्कीच तो काहीतरी फोन करण्याचा प्रयत्न करेल, मला लक्ष ठेवलं पाहिजे. त्यावर आकाश म्हणतो, हो भूमी, आता ना तू काळजी करू नकोस. आपण या केसच्या अगदी क्लोज आहोत. म्हणजे लवकरात लवकर आपल्या हाती काही ना काहीतरी बातमी लागणार आहे. आता तर आपल्याला एक गोष्ट समजली आहे की तो नर्स आणि तिचा नवरा आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपल्या केसपासून फार थोड्या अंतरावर आहोत. एकदा की या सगळ्याचा पत्ता लागला की सगळं काही व्यवस्थित होईल. आजीही म्हणते की हो भूमी, नको काळजी करूस. आपण बाळासाठी जे काही प्रयत्न करतोय आणि जे काही आपण देवाकडे, विष्णूकडे प्रार्थना करतोय आज एकादशीच्या दिवशी, ते सगळं काही व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे तू नको काळजी करूस, असं ती म्हणत असते. आकाशही आता हसतो आणि भूमीला तो धीर देण्याचा प्रयत्न करून म्हणतो की सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात घाबरण्याची गरज नाही. भूमीलाही थोडं कुठेतरी आता बरं वाटतं. तर पौर्णिमा इथं तिच्या रूममध्ये असताना अमोलीचा कॉल येतो. ती म्हणते की या अमोलीने इतक्या सकाळी सकाळी का बरं कॉल केला असेल? आता ती फोन उचलते आणि म्हणते की हां अमोली, बोल, गुड मॉर्निंग. तेव्हा अमोली म्हणते की अगं, हे गुड मॉर्निंग वगैरे सगळं जाऊ दे गं बाजूला. तेव्हा मग ती म्हणते की काय गं, काय झालं, असं का बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की अगं, तुला माहिती आहे का, काल खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा अमोलीला ती विचारते की काय गं, काय झालं? तेव्हा अमोली सांगते की अगं, काल रात्री खूप उशिरा गीतांजलीचा मला फोन आला होता आणि तुला माहिती आहे ती मला काय बोलत होती? तिच्या बोलण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची गोष्ट मला जाणवत होती. म्हणजे कदाचित ती माझ्यावर अविश्वास दाखवत होती असं वाटलं मला. पौर्णिमा म्हणते की नक्की काय झालं आहे, सांगशील का मला? तेव्हा ती सांगते की हो अगं, तुला माहिती आहे का, काल रात्री तिने मला अचानक फोन केला आणि मला सांगायला लागली की तुम्ही मला भूमीच्या बाबतीत जी जी काही माहिती दिली आहे ती सत्य आहे ना, आणि एखादी ही बातमी खोटी आहे असं मला जर वाटलं तर मात्र त्या क्षणी मी तुमची केस सोडेन, असं सरळ तिने मला सांगितलं. पौर्णिमा म्हणते की काय, असं बोलली ती सगळं? तेव्हा मग अमोली म्हणते की हो अगं, मला असं बोलत होती, मला खरंच खूप भीती वाटली. अगं, मी आत्तापर्यंतचं जे सगळं काही वागणं आहे ते तिचं खरं होतं. म्हणजेच भूमीने आत्तापर्यंत जे जे काही केलं आहे बाळाच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, ते सगळं मी तिला सत्य सांगितलं. परंतु काल जी काही गोष्ट घडली त्यामध्ये तिला काही कळलं तर नसेल ना, किंवा संशय नसेल आला ना, तू तिच्या भूमीच्या बॅगमध्ये पैसे ठेवलेस याच्यावरून तिला काही डाऊट आला तर नसेल ना? त्यावेळेला मग पौर्णिमा म्हणते की नाही गं, असं काहीच झालं नसेल. उलट ही गोष्ट तर पथ्यावरच पडली आपल्या, कारण अमोलीने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही ना, आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडल्या. खरं तर तू आता आनंदात राहायला हवंयस. आणि त्यावेळेला मग अमोली म्हणते की नाही गं, तुला कळत नाही आहे, जर ही गोष्ट तिला समजली ना की आपण मुद्दामच हे सगळं प्रकरण केलं आहे, पैसे वगैरे आपण हे केले, मॅनेज केलेत, तर मात्र त्यावेळेला कुठलीही गोष्ट चुकीची घडू शकते. मला तर भीती वाटते की जर हे तिला समजलं तर ती माझी साथ सोडायलाही कमी करणार नाही. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की अगं, नको घाबरूस अमोली, मी तर तुला याउलट सांगेन की आपण ना ही गोष्ट घडली आहे ती कमीच आहे. याच्याहून अनेक आणखी गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. भूमी आणि आकाशच्या बाबतीत आणखीनच आपल्याला काहीतरी ठोस पुरावे तयार करावे लागतील, आणि हे जोपर्यंत तयार करत नाही ना तोपर्यंत
त्या गीतांजलीला विश्वास बसणार नाही की भूमी आणि आकाश हे दोघंजणही खोटारडे आहेत. जर तिचा त्यांच्यावर विश्वास बसू द्यायचा नसेल तर अशा आणखीन गोष्टी त्यांच्या बाबतीत घडवून आणल्या पाहिजेत. तेव्हाच तर जाऊन ती तुझ्यावर पक्का विश्वास ठेवेल आणि भूमीच्या बाबतीत ती पूर्ण संशय घ्यायला सुरुवात करेल. तेव्हा मग अमोली म्हणते की हे बघ, तू म्हणतेस तर खरं, परंतु हे मला खरंच खूप टेन्शनचं वाटतंय. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नको नको काळजी करूस तू, ते सगळं जे काही मॅनेज करायचं ना ते सगळं मी बघते. तुझा याच्यामध्ये काही नाव येणार नाही, हे मी करते. तू अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. तू फक्त या गोष्टींवर विचार कर आणि मी जे काही पुरावे देते ते सगळे पुरावे तू त्या गीतांजली मॅडमपर्यंत पोहोचवत राहा. मग आपण बघूया पुढे काय करायचं ते. आणि तू नको काळजी करूस, या सगळ्या गोष्टींचा निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. मला फक्त इतकंच हवं आहे की किती काही झालं तरीही भूमी आणि आकाश हे त्या गोष्टीपर्यंत पोचले नाही पाहिजेत. तेव्हा मग ती म्हणते की हो, आता थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. खरं तर येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कोर्टात केस उभीच राहणार आहे. त्यामुळे थोडे वेळेची गरज आहे. हे थोडे दिवस झाले की कोर्टात केस उभी राहिल्यावर गीतांजली तिची बाजू ही बरोबर मांडेल, परंतु तोपर्यंत जरा रिस्क आहे. त्यामुळे तू जे काही करशील ना अमोली, पौर्णिमा, ते सगळं सांभाळून कर बरं, असं अमोली म्हणते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की यू डोंट वरी, अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं अगदी व्यवस्थित करते. त्या भूमी आणि आकाशला हा आनंद झालाच नाही पाहिजे. किती काही झालं तरीही या गोष्टींपासून त्यांना मला लांब ठेवायचंच. त्यांना त्यांच्या मुलीपर्यंत मला पोचूच द्यायचं नाही आहे. म्हणून मी जे जे काही सांगते ते फक्त तू करत राहा. आणि याच्यामध्ये आपण अजिबात त्या गीतांजलीला कळूच द्यायचं नाही आहे. या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत आहेत ना त्या आपण घडवतो आहे म्हणून. समजलं आहे तुला? तेव्हा मात्र अमोली जरा गप्पच असते. पौर्णिमा अमोली म्हणते की आता 8 ते 10 दिवसांमध्ये केस होईल, परंतु भूमीपर्यंत ही ती नोटीस गेलीच असेल कोर्टाची. आता काय माहिती तिकडे काय घडतं आहे ते. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की ठीक आहे, आता काय, भूमी तर घाबरलीच असेल ना, कारण कोर्टात तयारी करायची म्हणजे वकील शोधावा लागेल. त्यांची सगळी धांदलच उडलेली असेल. त्यामुळे आता सगळं जपून करावं लागेल. मग आता मुली म्हणते की हे बघ पौर्णिमा, जे काही करशील ना ते जरा जपूनच कर, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. पौर्णिमा म्हणते की नको घाबरूस, सगळं काही आपल्या बाजूने होणार आहे. आता बघ तू, कोर्टात कसा मोठा धमाका होतो तो. ती भूमी आहे आणि तिचा नवरा, ते दोघंजणही क्षितिजापर्यंत पोहोचूच शकणार नाही आहे. कारण तुझी जी वकील आहे तिला असे असे पुरावे आपण मिळवून देणार की ती कोर्टामध्ये भूमीची पूर्णपणे धांदल उडवून टाकेल. तू काळजी करू नकोस, थोड्या दिवसातच तुझी मुलगी तुझ्यापर्यंत असेल. ती कोर्टाची केस भूमी आणि आकाश जिंकूच शकणार नाही, असं म्हणून ते आनंदात असतात. तर इथे भूमी ही अथर्वला आणि मनूला पेढा देत असते आणि अथर्वला म्हणते की हे घे अथर्व, पेढा घे. तेव्हा तो म्हणतो मला एक पेढ्याने काही होणार नाही, 2-2 हात भरून पेढे पाहिजेत. तेव्हा मग मनू म्हणते की बरं आहे, मी तुझी लाडकी धाकटी बहीण आहे तरी तू मला एकच पेढा देते. तेव्हा ती म्हणते की अगं, तुझ्यासाठी अख्खा पेढ्याचा बॉक्स आणला आहे, पण तो आतमध्ये आहे, मग तू आता हा पेढा घे. आणि तेवढ्यात पौर्णिमा आलेली दिसते. भूमी म्हणते की अगं पौर्णिमा, इकडे ये इकडे, अगं हा पेढा घे, आनंदाची बातमी आहे. तेव्हा ती म्हणते की काय, कसला आनंद? ती म्हणते की अगं, आम्ही आनंद याचा साजरा करतोय की येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कोर्टाची तारीख आलेली आहे. मग ती म्हणते की अगं, तू काही डोक्यावर वगैरे पडलीस की काय? तुझी कोर्टाची तारीख आली आहे आणि तुला टेन्शन यायचं सोडून तू या गोष्टीचा आनंद कसला साजरा करतेस, कोर्टात जाण्याचा? तेव्हा ती म्हणते की काय ना अगं, या कोर्टाच्या डिसिजननंतर माझी मुलगी क्षितिजा माझ्या घरी परत येणार आहे. मग तर मला आनंद साजरा केलाच पाहिजे ना. आणि कसं आहे की कुठल्या तरी चांगल्या गोष्टीची सुरुवात व्हायची असेल तर कुठेतरी सुरुवात ही व्हावीच लागते. म्हणूनच माझी घरी क्षितिजा येण्याची सुरुवात म्हणजे ही कोर्टाची केस असणार आहे. एकदा की ती केस सुरू झाली की माझी मुलगी माझ्याकडे येणार हे मला माहीतच आहे. त्यामुळे मला आनंद साजरा करायचा आहे. खरं तर पौर्णिमा, कोणी कितीही काही वाईट करण्याचा प्रयत्न केला ना, कोणीही सत्य दाबण्याचा प्रयत्न केला, आमच्या विरोधात, आकाश आणि माझ्या विरोधात वाईट चिंतण्याचा प्रयत्न केला, तरीही आमच्या बाबतीत तसं काहीच वाईट घडू देणार नाही. कारण देवी आईवर आमची श्रद्धा आहे आणि आम्ही कधीही कोणाचं वाईट चिंतलेलं नाही किंवा केलेलं नाही. म्हणूनच आमच्या बाबतीत नेहमी चांगलंच घडत येणार आहे आणि माझी मुलगीही घरी परत येणार आहे. त्यामुळे कोणी किती प्रयत्न करू दे, यशस्वी होणार नाहीत. माझी मुलगी ही परत माझ्या घरी येणार म्हणजे येणार. असं म्हटल्यावर आता पौर्णिमा रागानेच तो पेढा हाताने चिरडते. त्यानंतर इथे यशपालला मात्र टेन्शन आलेलं असतं की काय करू, कसं करू. या भूमीने ती चिठ्ठी वाचली आहे की नाही वाचली आहे? जर चिठ्ठी वाचली असती तर तिने नक्कीच माझ्याशी बोलण्याचा किंवा मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला असता. नेमकं काय घडलं आहे असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि तो इकडे तिकडे नुसता फिरत राहिलेला असतो. आता कसं ठरवू, काय करू, हा विचार यशपालच्या डोक्यामध्ये येत असतो आणि तो टेन्शनमध्ये असतो. काहीतरी करून मला भूमीपर्यंत हे सगळं सत्य पोहोचवलंच पाहिजे. ही रागिणीताई, हिचं जे काही कारस्थान आहे ना ते लवकरात लवकर बाहेर काढलंच पाहिजे. आणि रागिणीचं सत्य सांगितल्यानंतर मला भूमीकडून पैसे मिळू शकतात. रागिणी तर ही पैसे देऊ शकत नाही, परंतु मला भूमीकडून पैसे काढण्यासाठी हे सांगावंच लागेल. इथे रागिणीचे मात्र दुसरेच प्लॅन सुरू झालेले असतात.
संत्याकडून तिने एक विषारी औषधाची बाटली मागवलेली असते आणि म्हणते की गुड जॉब संत्या, आता यानेच त्या यशपालचा शेवट मी करणार आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम, परंतु मला कळलं नाही, तुम्ही हे सगळं काय केलं आणि या औषधाचं नेमकं कसं काय, म्हणजे तुम्ही या औषधाने त्याला कसं संपवणार आहात, मला तर काही कळलं नाही आहे. त्यावर आता इथे लगेच ती म्हणते की काय ना संत्या, अरे हे औषध ना म्हणजे माझ्यासाठी एकदम मोठं जालिम औषध आहे, जालिम. तू म्हणालास त्याप्रमाणे माहिती काढलीस की त्या डॉक्टरकडनं 50%च त्याचं हृदय काम करतं आहे, म्हणजे 50% त्याचं हृदय काम करत नाही आहे. मग त्याच गोष्टीचा फायदा आपल्याला घ्यायला हवा ना त्याला संपवण्यासाठी. आता हे औषध आहे, हे एकदा की यशपालच्या शरीरात गेलं की त्याचं हृदय हे हळूहळू निकामी पडत बसेल आणि म्हणजे त्याच्या शरीरात हे विष भिनत गेलं की हळूहळू त्याचं हृदय निकामी पडेल आणि त्याची श्वास मंदावेल आणि तो तिथल्या तिथे जिवंत मेला जाईल. म्हणूनच तर हे औषध मला त्याला द्यायचं आहे, म्हणून हे औषध मी तुझ्याकडून मागवलं त्या डॉक्टरकडून, जेणेकरून या सगळ्या गोष्टी या मॅनेज करता आल्या पाहिजेत. मग तो म्हणतो की मॅडम, पण हे औषध तुम्ही त्याच्या शरीरात घालणार तरी कसं? तेव्हा ती म्हणते की हो, ते तू माझ्यावर सोड, ते मी सगळं अगदी व्यवस्थित करते. कसं करायचं, काय करायचं याचं सगळं प्लॅनिंग करेन मी. मग संत्या म्हणतो की मॅडम, खरंच फुल प्रूफ प्लॅन आहे अगदी तुमचा, म्हणजे तुमचं डोकं तुमच्या डोक्याला तोडच नाही, तुमचे प्लॅनिंग म्हणजे अगदी खतरनाक, असं म्हणून तो तिचं कौतुक करत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यशपाल ठरवतो आताच्या आत्ता सरळ समोर जाऊन मला भूमीला सत्य सांगितलं पाहिजे. भूमी ही पूजेसाठी बसलेली असते, हे यशपालला समोरच दिसत असतं. म्हणून आता यशपाल हा दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकायला जाणार असतो, परंतु रागिनीने अगोदरच सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. रागिनीने जो खिळा असतो तो दरवाजाच्या बाहेर ठेवलेला असतो आणि त्याच्यावर ते औषध देखील घालून ठेवलेलं असतं, जेणेकरून त्याच्या शरीरात ते औषध जाईल आणि त्याचा हळूहळू जीव जाईल. भूमी इथे छानपैकी गंध उजळत असते आणि पूजेची सुरुवात करणार असते. तेवढ्यातच आता यशपालच्या पायातनं रक्त देखील येत असतं आणि ते औषध हळूहळू त्याच्या शरीरात प्रवेश देखील करत असतं. आता तो लडखळत लडखळत आता खाली उतरत असतो आणि रागिनीने तो खिळा पकडलेला असतो की माझं काम आता झालेलं आहे. अशा हातात औषधाची बाटली देखील असते आणि रागिनीला आठवतं की कशाप्रकारे तिने त्या खिळ्यावर ते औषध टाकून तो खिळा यशपालच्या दरवाजाच्या बाहेरच ठेवलेला असतो. आता रागिनी म्हणते की जा यशपाल, तू आता काहीही करू शकणार नाहीस, तुझं आयुष्य आता संपलं. आता हे जे काही विष आहे ना ते हळूहळू तुझ्या शरीरामध्ये पसरत जाईल आणि ते विष पसरल्यानंतर हळूहळू तुझं हृदय निकामी पडेल. आता भूमी असा आवाज देत यशपाल येतो आणि तिथल्या तिथे तो खाली पडतो आणि त्याचा हात हा भूमीने उजळलेल्या गंधावर पडतो. भूमी म्हणते की यशपाल काका, काय झालं आहे तुम्हाला? त्यावेळेला तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच त्या गंधानेच जमिनीवर लिहितो की अभि आणि बाळ, असं लिहिल्याबरोबर इथे आता तिला धक्काच बसतो आणि ती म्हणते की अभि आणि बाळ, नेमकं यांना काय सांगायचं आहे? आता मरता मरता हे सगळं जे काही यशपाल करतोय हे भूमीला समजेल का आणि या सगळ्याच्या मागे रागिनीचा हात आहे हे भूमीच्या लक्षात येईल का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.